नमस्कार सगळ्यांना. आज आपण बनवूयात इन्स्टंट पास्ता. तर मी 2 कप पास्ता घेतलेला आहे, बॉईल करायला ठेवला आहे मी. ह्या कपाने मी मोजला आहे तो प्रॉपरली, जसं की तुम्ही पाहू शकता. मस्त असा उकळी फुटलेली आहे पाण्याला. आणि मी त्याच्यासोबत टोमॅटो, कॅप्सिकम, लसूण थोडासा चॉप करून घेतला आहे आणि कांदा. मी लसूण थोडासा मोठाच ठेवला आहे, मला त्याचे चंक्स आवडतात खाताना, त्यामुळे. पास्ता बॉईल व्हायला 5-10 मिनटं लागतात. पास्ता बॉईल झालेला आहे आपला, चांगला तो असा वरती आलेला आहे आणि फुगलेला आहे. तर मी त्याला ड्रेन करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आम्ही आता तेल टाकते आहे. थोडंसं तेल टाकायचं की तो चिपकू नये यासाठी, आणि त्याला मी टॉस करून घेते आहे. तर आपण पास्ताला टॉस करून घेऊया, म्हणजे सगळीकडे तेल प्रॉपरली लागेल. आणि मग आता मी त्याच्यामध्ये अमूल बटर टाकते आहे. आणि त्याच्यामध्ये मी ऑलरेडी कढईमध्ये थोडंसं तेल पण टाकलं होतं की त्याने बटर जळू नये म्हणून. पास्तासाठी बटर हा मस्ट आहे, त्याने फ्लेवर खूप छान येतो. आणि मग मी त्यामध्ये आता चॉप केलेलं लसूण टाकते आहे. आणि लसूण छान असा ब्राऊन होईपर्यंत त्याला छान असं तुपात तुम्हाला जर तूप यूज करायचं तर तरी चालेल, बट मी तेल आणि बटरमध्येच बनवते. तर मी मस्तपैकी त्याला ब्राऊन होईपर्यंत हे करून घेते आहे, भाजून घेते आहे. साईड बाय साईड माझं दूध पण बॉईल होते. मी पिंक सॉस पास्ता बनवते आहे, मला मी दाखवते आता. ओके, ठीक आहे. सो जसं की तुम्हाला दिसतं आहे की लसूण छानपैकी ब्राउनिश होत आले. तर त्याच्यामध्ये मी आता कांदा टाकते आहे आणि तो चांगला परतून घेणार आहे. मस्तपैकी कांदा छान असा. जर तुम्हाला अजून काही व्हेजिटेबल्स टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता. कॉर्न्स टाकू शकता, गाजर टाकू शकता, जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही टाकू शकता. बट माझ्याकडे आता मॉर्निंगमध्ये मला नाश्त्यासाठी बनवायचं होतं, म्हणून माझ्याकडे 4-5 जे इंग्रेडियंट्स होते मी त्यातच बनवते. मी टॉमॅटो पण टाकले आता, आणि टॉमॅटोनं मस्त. आणि एक टीस्पून मीठ टाकते आहे. टोमॅटो छानपैकी असं मॅश झाले पाहिजे इतकेपर्यंत आपल्याला त्याला वाफवून घ्यायचे, शिजवून घ्यायचे. हां. आणि जर तुम्हाला जास्त व्हेजिटेबल्स आवडत असतील तर तुम्ही जास्त वेगवेगळे प्रकारचे व्हेजिटेबल्स यूज करू शकता. कॉर्न्स पण ह्याच्यामध्ये खूप छान लागतात, स्वीट कॉर्न्स खूप छान लागतात. तर मी माझे कांदा टोमॅटो छानपैकी परतून घेते आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून मी त्याला टोमॅटो थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत वाफ काढून घेतली आहे. त्याला 2-3 मिनटं खूप झाले. आता तुम्ही पाहू शकता की माझे टोमॅटो छानपैकी असे हे झालेले आहेत, मॅश होतात इतक्यापर्यंत ते आता शिजलेले आहेत. तर ह्यामध्ये मी आता कॅप्सिकम टाकते आहे. कॅप्सिकम असं क्रंची छान लागतात, बट आता मी पिंक सॉस बनवते म्हणून मी कांदा आणि टोमॅटो छानपैकी असं हे करून घेते, मॅश होईपर्यंत हे घेते. आता मी कॅप्सिकम टाकलेले आहेत, त्याला पण छान असे हे करून घेऊया आपण तेलामध्ये, बटरमध्ये छानपैकी आपण टॉस करून घेऊया. त्याला पूर्ण शिजवायचे नाही आहेत कॅप्सिकमला, त्याला क्रंचेस ठेवायचे. आणि मी आता आपण मसाले टाकूया. सो आता मी त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो टाकते आहे. हे पास्ता मिक्सचं ऑरेगॅनो आहे. सो ते तुमच्या टेस्ट बड्सनुसार तुम्ही ते टाकू शकता. मला चिली फ्लेक्स थोडं जास्त नाही आवडत, आणि माझ्या बेबीसाठी पण माझं बेबी पण खाणार आहे, सो मी हे थोड्या क्वांटिटीमध्येच टाकते आहे. आणि त्याच्यानंतर मी मेयोनीज टाकते आहे. जसं की मी म्हणलं की मी इन्स्टंट बनवते आहे, मला सॉस बनवायला टाईम नाही आहे मॉर्निंगला, सो मी मेयोनीज आणि हे तंदूर मेयोनीज टाकते आहे. मग त्याच्याने त्याला कलर आणि टोमॅटोच्या प्युरीनेसुद्धा प्रॉपरली पिंकिश कलर येऊन जातो.
टोमॅटो केचप माझ्याकडे नव्हतं आज, त्याच्यामुळे मी टाकलं नाही. पण मी मोस्ट ऑफ द टाईम टोमॅटो केचप पण टाकते. बट आज मला जरा युनिक पण पाहिजे होतं आणि माझ्याकडे नव्हतं पण. सो मी मेयोनीज तंदूर मेयोनीज टाकले. त्याच्यानंतर मी थोडंसं मिरची पावडर आणि बेडगी मिरची हाफ टेबलस्पून टाकते आहे. खूप थोडं टाकते आहे कारण माझ्या बेबीला खायचं आहे आणि तिला तिखट लागू नये म्हणून खूप थोडं टाकते आहे. ओके. सो मस्तपैकी सगळ्या मसाला एकत्र करून छानपैकी मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकते कारण मेयोनीज आणि ते तंदूर मेयो मिक्स होत नाही प्रॉपरली मसाल्यांमध्ये, त्याच्यामुळे पाणी टाकणं गरजेचं आहे. तरच ते मसाले एकमेकांमध्ये हे होऊन जातो आणि मेयोनीज पण छान त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातो. हे बघा, आता मी पाणी टाकलं, खूप थोडं टाकलेलं आहे, अर्धा कपच पाणी टाकलं असेल मी. मस्तपैकी ते सॉस छान असा एकजीव होण्यासाठी आणि तो एकजीव झाला आहे, त्याची कन्सिस्टन्सी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये आता पास्ता टाकते जो आपण हे करून घेतला होता, वाफून घेतला होता, शिजवून घेतला होता. आणि मस्तपैकी इकडच्या साईडला माझं दूध पण हे झालेलं आहे, तापलेलं आहे. सो मस्तपैकी पास्ता छानपैकी मिक्स करून घ्यायचा आणि म्हणजे जोपर्यंत त्याचा कलर असा प्रॉपरली येत नाही तोपर्यंत त्याला मस्त मिक्स करून घ्या आणि ॲटलिस्ट त्याच्यावरती 1 का 2 मिनटं वाफ येऊ द्या. तर ते एकमेकांमध्ये छान ते सॉस वगैरे हे होऊन जाईल आणि त्याचा टेस्ट फ्लेवर सगळ्या पास्त्याला लागेल. त्याच्यामध्ये खूप जणं चीज पण टाकतात. बट मी ह्या पिंक सॉसमध्ये चीज नाही टाकत कारण माझ्या मिस्टरांना नाही आवडत, सो मी नाही टाकत. म्हणून मी आता त्याला छान असं वाफवून घेते आहे. आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये चीज आवडत असेल, चीजी पास्ता आवडत असेल तर तुम्ही नक्कीच टाकू शकता, बट मी नाही टाकत. आणि झाला आपला इन्स्टंट. आणि मॉर्निंगला सकाळ एवढा टाईम नसतो की आपण ह्या सगळ्या गोष्टी एक्स्ट्राच्या कराव्यात. सो मी सिम्पल आणि फास्टमध्ये होईल असं म्हणते. आणि हा झाला आपला पिंक सॉस पास्ता.